राऊतला पाहिलं, ज्यानं 2 सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. एका मॅच मध्ये संदेशनं दमदार कार्य केलं होतं. म्हणजे या मॅच मध्ये कशा पद्धतीनं फाईट असेल ह्याकडे तमाम पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो. सलग 4था सामना खेळत असताना आपण टीम कासगावला पाहतोय. त्यांचं आपण कौतुक करू. फिटनेसचा दर्जा ते दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मगाशी जो सामना जिंकलाय मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने आणि त्यांचा गोलंदाज जो हर्षद राऊत होता, त्याच्यासाठी सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच किरण शेठ राऊत. आपण सुद्धा सामना पाहत असाल तर आपला मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा हा सामना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन. पहिला चेंडू स्वीप करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. एका धावेनं डावाला सुरुवात करण आणि फलंदाज भावेश. तर गोलंदाजीसाठी रोशनला आपण पाहतो. पहिले षटक रोशन कडनं आपण पाहतो. रोशन हजारी आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि करण. भावेशनं पहिला चेंडू फेस केला. 1 ही आकड्यानं सुरुवात केली आणि आता स्ट्रायकिंग एंडला करणला आपण पाहतोय. करण लहाने. रोशन सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा हा चेंडू एज आहे. एज अँड टेकन. काळवे यांच्या माध्यमातून मोठा धक्का. ज्या फलंदाजाकडनं भरपूर आशा अपेक्षा, तो करण स्वस्तामध्ये परतलाय. वैयक्तिक 0 आणि सांघिक 1 वरती हा पहिला धक्का बॅटिंग टीम कासगावला. राज मैदानाच्या आतमध्ये थोडासा इंजर्ड आहे परंतु आपल्या संघासाठी गरज आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. माहित आहे संघाला आपली गरज आहे आणि अशा मोमेंटला आपलं दुःख किंवा आपल्या वेदना थोड्याशा बाजूला त्यांना ठेवल्यात आणि तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राणी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप महत्वाचं असतं. चौकार आपण पाहिला फलंदाज आजच्या बॅटमधनं जरूर थोडासा दुखापतग्रस्त आहे परंतु संघाला अपेक्षा आहे त्याच्याकडनं आणि तो मैदानात लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीचे इंजर्ड खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा आठवण होते ती युवराज सिंगची. आणखी जो वर्ल्ड कप आपण जिंकला होता 2011 मध्ये, तिथे मालिकावीर हा किताब ज्या खेळाडूला बहाल करण्यात आला होता. त्या प्रकारचा खेळ त्याचा इथे फटका चांगला आहे. हुकचा फटका दाखवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. विकी बॉलच्या मागे यश देखील धावून आला होता परंतु त्या दोघांच्या देखील आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. तो निघून गेला. सीमारेषा मिळतोय तो दमदार चौकार. म्हणजे 4च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते आता 12 या कड्यावरती. 3 षटकांची या ठिकाणी पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाखेरीच 1 गडी बाद 12 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती टीम कासगाव कडनं. याच दरम्यान पाहतोय आपण VIP डाईस मध्ये या स्पर्धेची ज्याने खरोखरच जबाबदारी उचलली आणि
जे आयोजन करतायत त्यांना एका शब्दाने सांगितलं की तुम्ही स्पर्धा करा, मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. असे सन्माननीय हरेश शेठ भोईर यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन होतंय. जयेश शेठ पाटील असतील, त्याचबरोबर गणेशदादा भोईर, गोविंददादा गायकर आणि त्याचबरोबर भीमदादा भोईर आणि त्यांच्या समेत प्रकाशदादा आणि त्याचबरोबर नरेशदादा, हे सर्व मंडळी या VIP डाईजमध्ये उपस्थित आहेत. ते सर्वांचं मनापासून स्वागत. येस साई सर. पहिलं षटक संपलंय. सुरुवात बॅलन्स मी तरी म्हणेन, कारण की एक विकेट जरी गमावला असला तरी धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. महत्वपूर्ण करण बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये राजच्या बॅटमधनं फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सोबतच भावेशनं देखील एक चौकार दाखवलाय. समीर पाटील फिरकी गोलंदाज दुरून खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्क्वेअर लेगला पकडला. झेल संपला खेळ. फलंदाज राज बाद. बायकर मॅन म्हणून किताब पटकावला होता या पट्ट्यानं, कारण की जेव्हा तो अतिशय चांगल्या फॉर्मात होता. आज गोलंदाज फलंदाज अष्टपैलू कामगिरी त्याची सातत्यानं आपण पाहिली होती. आणि खरं तर एका सीझन मध्ये मला तरी वाटतं 2 बाईक एका आठवड्यामध्ये तो विक्रम त्यानं नोंदवला होता. तो समीर पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटनं गोलंदाजी करतो. चेंडूला वळण देण्याची कला त्याच्यामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज देखील तीच कला तो या मैदानावरती सादर करतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि दोन्ही चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळाले. गुणवत्ता ज्या पद्धतीने आपण पाहतोय समीरची, कारण की चेंडू अगदी तू जवळजवळ 1 ते 2 फूट वळवू शकतो, ही कला आपल्याला त्याची पाहायला मिळते. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू त्याच्या वाहत्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जरूर शांत ठेवलंय, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोशन जो वेगवान गोलंदाज होता त्याच्या विरोधात 12 धावा आल्या होत्या, परंतु ह्या षटकामध्ये गती जास्त दिली जात नाही, परंतु चेंडूचा जर आपण विचार केला लेंथ लाईनचा तर ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लोर लेनचा चेंडू फ्लाईट दिली जाते. पुन्हा एकदा डीप मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, त्याचं कौतुक करावं लागेल. रुद्र आहेत. मागचा झेल देखील खूप सुरेख त्यानं पकडला होता आणि ज्या पद्धतीनं बॉलवरती धावून येतात, एकाच ऍक्शननं बॉल उचलून फेकतात. थ्रो देखील अगदी ॲक्युरेट पाहायला मिळतं. सारं काही सुरक्षित त्याच्याकडनं कार्य आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा आतापर्यंत या षटकात आल्यात आणि धावफलकावरती 14 पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच. या षटकामध्ये प्रयत्न तर असेल मोठ्या फटक्याचा. अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल पंच आमच्या दिशेने वळतायत. स्वैरचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त बाहेर निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये एका बाजूला उसाटणीला किमान 30च्या आतमध्ये रोखायचं आहे, तर एका बाजूला प्रयत्न असेल किमान 40 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं, स्वीकारलाय गॅप मधून. बॉल चाललाय एका टप्प्यावरती. एका टप्प्यावरती नाही तर डायरेक्टली सीमा पार गेलाय. पंच दर्शवतायत की हा षटकार आहे फलंदाज ऋतिकच्या 22च्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक थोडे दूरवरती आहेत. दली रिजनला जर आपण विचार केला तर एक्झॅक्टली जिथे 38 सर्कल पाहायला मिळतं, जी रेषा 38 सर्कलची, तिथे समीप हा खेळाडू उभा होता. त्याच्यासाठी झेल कठीण होता. मिळेल ती 1 धाव आणि षटकाची देखील समता झाली आहे. सुरुवात चांगली होती समीरची, परंतु अंतिम टप्प्यामध्ये एक जबरदस्त फटका त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज ऋतिक कडनं. 4थ्या क्रमांकावरती ऋतिक खेळतो. 2 षटकानंतर धावा धावपळकरती पाहायला मिळतात, त्या 22 धावा. सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील त्यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम पडाव या स्पर्धेचा आपण पाहतोय. वैदेही हर्षिका 11 वाकळण यांच्या वतीनं भरवलेली ही वाकळण ट्रॉफी स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा स्पर्धेचा अंतिम दिवस. मान्यवरांची रेलचेल सध्याच्या घडीला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळते. रोख रक्कम 80,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय. द्वितीय क्रमांक 40 आणि तृतीय क्रमांक 20,000 रुपये आणि आकर्षक अशा
ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज यासाठी देखील आकर्षक पारितोषिक आपण पाहतोय आणि त्या पारितोषिकांकडे तिरका कटाक्ष या तिन्ही संघांचा सन्माननीय लखन मात्रे यांचं देखील शुभागमन. भरपूर सारे मान्यवर, काही मान्यवर आमच्या नजरेआड असतील, त्यांना विनंती आहे की या आपण मंचावरती, आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. षटक तिसरं आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती नयन पाटीलला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये नयनचा वापर. आतापर्यंत 11च्या सरासरीने 22 धावा बनल्यात. 2 फलंदाज माघारी परतलेत, परंतु मोर्चा संपला ऋतिक आणि साथीनं भावेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला ऋतिकला आपण पाहू शकाल. इथे देखील समोरच्या दिशेला लाभ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. टिप्लाय जेल रोशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संपलाय खेळ फलंदाज ऋतिकचा. तर सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील मान्यवरांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. वाकलन ट्रॉफी 2025 हे पर्व आपण अनुभवता. अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची खंबीर साथ या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपण पाहतोय. त्या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण की कोणती स्पर्धा जेव्हा आपण भरवतो त्यासाठी मागे आर्थिक पाठबळ हे गरजेचं असतं आणि ते पाठबळ या मान्यवरांचं आपण पाहतो. यस सर. तर याच दरम्यान हरिभक्त पारायण गणेश बुवा भोईर कासगाव यांचं या ठिकाणी आगमन झालं. बुवा या मंचावरती स्वागत आहे आपलं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खरं तर अगोदर बैठक ह्या ठिकाणी मारली होती, ती नवीन आलेला फलंदाज संदेशला आपण पाहिलं आणि त्या कारणास्तव मी तरी म्हणेन गोलंदाजाने देखील रणनीतीमध्ये काहीसं परिवर्तन केलं. चेंडू तितकासा वेगानं फेकला नाहीये, गती कमी होती, त्या कारणास्तव 38 सर्कल पार करू शकला नाही फलंदाज. आणि अगदी ज्या ठिकाणी शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक गणेश उपस्थित होता त्याच्या हातात बॉल विसावला आणि आल्या पावली मात्र बाद होताना आपण संदेशला पाहिलं. शून्यावरती तो परतलाय. सांघिक धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत आणि 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ह्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आजच्या दिवसामध्ये तरी, परंतु त्या विकेट हॅट्रिकची ती जरूर चाहूल लागली आहे ती ह्या गोलंदाजाला. नयन पाटीलला आपण पाहतो आणि त्याच्यावरती जरूर दारोमदार टाकला होता तो VRCC उसाटणेनं. उमेश यस विकेट हॅट्रिक नोंदवली होती ती उमेश भोईरनं कालच्या दिवसामध्ये. इथे फटका चांगला आहे. हॅट्रिक बॉल होता परंतु बॉलला पाठवले ते फाईन लेगला. चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. लेंथ मध्ये खरं तर मी म्हणेन चुकी झाली ती नयनच्या. चेंडू होता, गती देखील कमी होती आणि त्याचा पूर्णतः फायदा घेत असताना हुकचा हा देखणा फटका आपण पाहिला. फाईन लेगला हा चौकार दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये नौका फलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. साथीनं सलामी फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय परंतु तो नॉन स्ट्राइक वरती. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 4च्या मदतीनं धावफलक 26 या आकड्यावरती पोहोचलाय. आता किती धावा येतील ह्या उर्वरित चेंडूवरती. चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल्तूर मध्ये अडवलं जाईल. बॉलला फक्त मिळेल ती सिंगल. गुड जॉब. अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असताना दोन्ही संघ कौतुक दोघांचं करावं लागेल. कारण की पहिला दिवस उसाटण्यानं गाजवला तर आजच्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट आपल्याला टीम कासगावचं देखील पाहायला मिळालं. जे एक मलंगड विभागातील नामांकित संघ पाहतो तर त्यांच्या आगेच खेळत असताना बदलापुरातील तितकाच ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतो. 27 धावा धावफलकावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका हा देखील चांगला आहे. अलॉंग द कार्पेट गॅप मधनं वेगाने चेंडू चाललाय परंतु जबरदस्त फिल्डिंग. हा फिल्डिंगचा मुजारा ह्या ठिकाणी आपण क्षेत्रामध्ये समीरला पाहतोय. रोशन यस आणि समीर ही जोडी निश्चित ह्या संघाची महत्वपूर्ण जोडी आहे. इथे देखील 2 धावा प्राप्त झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगला पाहायला मिळतोय. भावेशचा देखील 2च्या मदतीनं 29-29. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कितीचं टार्गेट सेट होईल पाहावं लागेल. षटकार येईल की चौकार की विकेट. दोन्ही संघाचे चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून टीम उसाटणे म्हटलं तर सन्माननीय सरपंच साहेब शिवाजीदादा
पाटील असतील, आमचे सचिनजी पवार असतील, किरणदादा असतील आणि हेमंतदादा मडवी, बिग सपोर्टर्स या टीमचे. त्यांच्याकडनं स्पर्धेचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि या संघासाठी नेहमीच त्यांचं पाठबळ देखील. जरूर ते मॅच पाहत असतील, त्यांचं स्वागत. परंतु ह्या मॅच मध्ये अंतिम बॉल आणि पायचीची लावत अपील, परंतु अपील खारिज करण्यात आली. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. डाव पहिला संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 30 धावा बनवल्यात. 31 चॅलेंजिंग टार्गेट असेल ते विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे समोर. त्यांचा आपण सन्मान या मंचावरती करू. गंगाराम मामांना विनंती असेल की यावं आपण. जयेंद्र भोईर कुठे असेल तर याच इकडे. जयेंद्र भोईर या स्पर्धेचे आयोजक, चला या इकडे. आपण गंगाराम मामांचा या ठिकाणी सन्मान करू. चला. जयेंद्र भोईर एक उत्कृष्ट पकवाजवादक, गेली कित्येक वर्ष संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली कामगिरी असणारे, सातत्याने त्यांना मागणी असते. मग हरिपाठ असो, भजन असो, कीर्तन असो, या इतर कार्यक्रम इव्हेंट्समध्ये सुद्धा यस इव्हेंट्समध्ये सुद्धा त्यांना पाहिलं त्यांचं मृदुंग वाजत असताना. नरेश दादा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. या या झालं ना. गजानन दादा गायकर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या बासपटावरती. आणि कासगावचे हरिभक्त पारायण गणेश बुवा भोईर यांना विनंती आहे मंचावरती यावं. हा या ना, उतरू दे खाली, आवाज नाही येणार त्याला. ज्ञानेश्वर पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. ज्ञानेश्वर पाटील दादा या. चला सामना लगेचच आपण सुरू करू. बाळाराम दादा भोईर, ज्यांनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपये डोनेशन दिलंय. जीपे केलं का? फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र सन्माननीय नितीन शेठ केनी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. या स्पर्धेचे बिग सपोर्टर आणि 40+ संघाला पुरस्कर्ते लाभल्यात. सातत्याने त्या संघात समवेत असतात. आणखीन एक सन्मान आपण हरिभक्त पारायण गणेश बुवा भोईर जे कासगावचे आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करू. जयेंद्र भोईर यांना विनंती करेन आपण सन्मान करा. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नको. बॅटर चला आपण मैदानामध्ये. 3 ओव्हरचा सामना आहे. मिताली लेवन श्री गणेश कासगावच्या विरोधात VRC विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना आपल्याला या वाकणच्या नागमुंबरेश्वर मैदानावरती पहा मिळतोय. सामना सुरू होतो. या ऐकूया आमचे लेजेंड कॉमेंटेटर कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज बाळूदादा पाटील. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. वाकलन ट्रॉफी 2025 सेमीफायनलची मॅच. धावा केल्या 30 आणि 31चं लक्ष्य. यस जगदीश पाणे. ज्ञानेश्वर दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. झालं चला ओके भाऊ दादा, कारण पाहुणे सुद्धा आपल्याला तेवढेच महत्वाचे असतात, कारण त्यांच्या विना स्पर्धा अपुरी असते. डीजे माशे थोडंसं व्हॉल्यूम द्या. 31 धावांचं लक्ष्य. कोण जिंकणार, कोण मेगा फायनल मध्ये जाणार, कोणता संघ जीजी स्पोर्ट्स वाकलन बरोबर मेगा फायनल खेळणार, उसाटणे की कासगाव. सलामीची जोडी समीर आणि आपण पाहू शकता ज्या बैला त्याच्या सोबतीला आलाय तो आपण बैल तर समीर
विनायक ही जोडी मैदान आपण पाहू शकता. समीर आणि विनायक ही जोडी गोलंदाजी मार्कवर कासगाव संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतोय. करण येतोय पहिलं षटक घेऊन. करण ओ पहिला चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, फ्रंट फुटर आले होते यावेळेला. चेंडू पडल्यानंतर जमिनी लगत गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली मॅच बघायला मिळेल, कारण कासगाव संघाने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी आपण तर VRCC विठ्ठल रुक्माई, आपण तर उसाटणे संघाने चांगली कामगिरी केली. आज पाहायचंय कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. करण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. टाकला समीर. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, मिडल होत नाहीये. चेंडू आपण टोला लागला, शरीराच्या दिशेने आला. 1 धाव मिळते आणि खातं उघडलं तर 31चं लक्ष. 18 चेंडूंमध्ये आता 16 चेंडू 30ची गरज आहे. स्टॅकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. विनायकला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षण, मिडविकेट ला क्षेत्ररक्षण, मिड ऑन ला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षण, अशी विविध रचना आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण, 30 सर्कलच्या बाहेर. ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान गली पॉइंट कव्हर. ओ जबरदस्त गोलंदाजी, भवऱ्याप्रमाणे कर करून फिरले आपण म्हणतो विनायक. टॉस चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी बाळवली करणच्या माध्यमातून. करण असेल, हर्षद असेल, इम्प्रेसिव्ह कामगिरी केली यंगस्टर हर्षदने. काय जबरदस्त खेळ राहिला त्याचा. गोलंदाजी खूप चांगली आहे, फ्युचर आहे कासगाव संघाचं. मी तर सकाळीच म्हणालो होतो. काय गोलंदाजी केली होती. षटकार आला आपण आता किरवली संघावर, पण तिथून त्याने कमबॅक करून दिलं, मॅच जिंकून दिली. पण त्या करण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. वाकलनगाव एनकडून स्ट्रायकला विनायक. फटका चांगला यावेळेला. बिट ऑफ फॉरन चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. गुड थ्रो. खूप चांगली फेकी डीप मधनं. धावसंख्या 2. नाही सिंगल डबल होणार नाहीत. मोठा फटका खेळावाच लागणार तुम्हाला. प्रत्येक षटकामध्ये आपण इथं 10 पेक्षा थोडंसं जास्ती सरसाने धावा करायच्या आहेत. आपण 1च्या सरसाने तरी ते एक षटकार किंवा चौकार आलाच पाहिजे. मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत. अशा शांत वातावरण सेमीफायनल. व अजून एक चांगला चेंडू. समीर पाटील प्रयत्न करतोय, पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. लेग बॅच स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता. ज्यावेळेला 3 धावा, 31चं लक्ष, 28 पाहिजे. चेंडू झालेत अजूनही आपण पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला. खूप चांगली गोलंदाजी करतोय करण आतापर्यंत. येणारा गोलंदाज देखील तितका चांगला राहिला पाहिजे. करण तो विनायक. ओ अजून एक वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत. करणची गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. चला एकत्र येऊ नका, कासगाव संघ एकत्र येऊ नका प्लीज प्लीज. अरविंद मात्र जर आपण खेळाडूंना ताकीद द्या. आता वेळ नको, कारण का आता आम्ही कोणतीच सबक ऐकणार नाही खेळाडूंची. बघा कोणत्या तरी गाडीची RC चमकते. जगदीश पाटील कोणती? समोर समोर गाडी बघा, झाडाखाली गाडी बघा. जे एक प्रेक्षक बसलाय बघा तिथे त्या खाली. त्या गाडीचा मिरर खाली करा जरा. जगदीश पाटील आपण सातत्याने ह्या सूचना करत असतो प्रेक्षकांना की थोड्या गाड्या व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून तिची RC आपण तर पर्यावरणात होणार नाही सूर्यप्रकाश पडल्यानंतर. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. कासगाव संघाच्या माध्यमातून राज लहाणे आलाय. राज गोलंदाजी मार्कवर टाकला. समीर पाटील आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे, कारण धावफलकाची धाव फक्त आणि फक्त 3 लागल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू गरज आहे अजूनही. इथून बघितले तर 28ची गरज आहे. 14च्या सरसरी धावा करायच्या. राज गोलंदाजी मार्कवर. बालेगाव एंडकडून टाकला समीर पाटील. उडवला चेंडू. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑनला चूक होणार नाहीये. बिग विकेट. रोशन हजारे. रोशन देखील खूप चांगली कामगिरी केली होती, पण समीरचा फटका चांगला होता. पण संध्याकाळचं वातावरण होत चाललंय. वातावरण आपण इथं शांत होत चाललंय, कारण हवा देखील शांत झाली आहे. अन्यथा चौकार किंवा षटकार गेला असता. पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याने खूप चांगला झेल घेतलाय. रोशन आलाय समीर बाद झाल्यानंतर. यश मिळालं राज लहानेला.
आज कासगाव संघ आज ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतो त्याचं एकमेव कारण हर्षद. काय लाजवाब गोलंदाजी केली या छोट्या खेळाडूने. आम्ही नेहमी सांगतो ना क्रिकेटमध्ये, ना कद बडा ना वक्त बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. ने हर्षद धावून आला त्यांच्यासाठी. अजून एक चांगला चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढलाय बघा. एकच धाव, धाव संख्या 4. दबाव बघायला मिळतोय, गोलंदाजी चांगली होते. धाव संख्या धाव कधी 4 स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. आता विनायकला इथून आक्रमक करावा लागणार आहे. आक्रमण करणं फार गरजेचं आहे, कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. त्या लक्ष्याला जर तुम्हाला पार करत असेल तर आक्रमण करणं फार गरजेचं आहे. कारण दिल्ली दूर आहे, दिल्लीला जायचं तर ट्रेननी जाऊन चालणार नाही, विमान पकडावा लागणार आहे. त्यामुळे फ्लाईट पकडायचं असेल तर आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. राज पूल केलाय, फटका उंच गेलाय, टायमिंग चांगलं होतं का? हो. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. अजून एक 9 चेंडू 21 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. विनायक आक्रमण करतोय इथे आणि विनायकला माहिती आक्रमण करणं फार गरजेचं आहे. संकट जरी समोर दिसतोय पण त्या संकटाला मात्र घाबरायचं नसतं. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, संकट समय शत्रूवरती तुम्ही अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तर इतिहास, हरलात तर इतिहास. इथून जर जिंकलात तर गावामध्ये तुमच्या नावाचा आपण जय जयकार केला जाईल आणि हरलात तरी देखील आपण तर गावामध्ये जय जयकार होणारच आहे, कारण एक ट्रॉफी जाणारच आहे. त्यामुळे तुम्ही आक्रमण करा. बघा मॅच बॉल आलाय का, तर सामना सुरू करा. चेंडू कधी हरला फुटला नवीन आहे. चला चला चला, एकत्र येऊ नका कासगाव संघ. मॅचचा जो रिदम आहे तो तोडू नका. चला एकत्र येऊ नका. मॅच बॉल आलाय बघा. नाही एवढी जण गेले, मॅच बॉल जाईल कुठे? शाहू पाटील बघा ना केवढे प्रेक्षित गेलेत. खेळाडू पण गेलाय, जी स्पोर्ट्स वाकलन संघाचा निशांत पण गेलाय बघा. बाबा व्यासपीठ सांभाळतोय, मुलगा मैदान सांभाळतोय. राज गोलंदाजी मार्कवर, फटका चांगला या वेळेला. फ्लाईट बघायला मिळाला फटका. लॉंग आपला चेंडू जोपर्यंत फिड 2 धावा होतात का पाहायचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1-2 मध्ये कन्वर्ट केला जातोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 12 धावा. जेवढ्या धावा वाढतील तेवढा अंतर कमी होईल. राज पुण्याचा गोलंदाजी मार्कर. दुसऱ्या षटकातील चेंडू बाकी आहेत अजूनही. आपण जर विचार केला तर भावार्थ मला सांगता की 2 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 19 धावा. हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला, पंच दंडित करतायत. अरविंद म्हात्रे अवांतर धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला. 13 धावा. 8 चेंडू 18 ची गरज आहे. समीकरण बदलतंय बघा. संध्याकाळचं वातावरण आता शांत होत चाललंय. चॅम्पियनशिप कोण पटकावणार? ज्यांनी मालिकावीरची टीव्ही दिली ते विनोद भोईर देखील सामना एन्जॉय करतायत, चर्चा करतायत काहीतरी मला वाटतं ग्रामस्थांबरोबर. मग कोणी दिली? पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला. राज फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन चेंडू वेगाने गेलाय. थर्डमॅन आणि गलीमधनं आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार. उपयुक्त चौकार व्यारसी उसारणे संघासाठी. गरज आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय आपण. तर यावेळेला राजने 14 धावा दिल्यात आतापर्यंत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू कोण जिंकणार? उसाटणे की आपण तर कासगाव की उसाटणे? प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा चालू आहे. व्यासपीठावर देखील चर्चा थोडीशी सुरू आहे की कोण जिंकणार. हा चेंडू फार महत्वाचा आहे. राज तो विनायक. चांगला चेंडू होता. वाईड यॉर्करचा वापर केलाय. षटक संपलंय. 6 चेंडू 14 ची गरज आहे. भावार्थ मला सांगतीलच विकेट कुणाचे किती गेले आहेत. 5 म्हणजे इथून 13 धावा चालू शकतायत उसाटणे संघासाठी. त्यामुळे जमेची बाजू आहे. चला 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 लवकर जरा कासगाव संघ
पुन्हा एकदा आम्ही आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत आपण तर समालोचन करण्याची आपण तर आमच्यावरती विश्वास दाखवला. धन्यवाद देतो आमच्या डीजेला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला आणि संपूर्ण धन्यवाद देतोय पुन्हा एकदा वैदई आपण हर्षिका 11 जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. कारण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. 3 दिवस मित्रांनो आमच्यावरती जबाबदारी टाकली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कारण का आमचा स्पर्धेत आता शेवटचा टर्न आहे. कारण एक मॅच जरी बाकी असेल पण 2 समालोचक आहेत, त्यामुळे आमचा टर्न नसणार आहे. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक. 6 चेंडू 14ची गरज आहे, 13 चालू शकतायत. पाहिजे गोलंदाजी मार्कवर ज्याने आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. वय वर्ष 17 हार्दिक आलाय, नाही 17 आहे. आपण जरी 16 बोलला तर आधार कार्डवर बघितलं तर 17 असेल ना. हार्दिक हर्षदचा हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर खाली राहिला एज होती पण कुठेतरी एस्टेक्शनने चूक केली. आता समीकरण बदलतोय. येणारे आपण बोलले तर 5 चेंडू आणि धावा हव्यात 13-12 चालू शकतायत. जबरदस्त गोलंदाजी करतो यंगस्टर. नाही यष्टीरक्षकाचा मी कौतुक करेल प्रत्येक. हर्षद पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. समीर बघा मोठी वाईट करतोय. चला जरा लवकर, मॅचचा रिदम आहे तर तोडू नका. 5 चेंडू इथून धावा हव्यात 13-12 चालतील. एकात मोठा फटका, मॅच मध्ये मजा येईल. हर्षद राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू, वेगवान गोलंदाजी. विकेट इथे सॅक्रिफाईड होते का पाहायचंय आणि विकेट सॅक्रिफाईड केली जाते. डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजी केली आहे यंगस्टारने. डीजे मास्टर थोडासा संधी तुम्हाला कमी देऊ. जबरदस्त गोलंदाजी करतोय. आजचा दिवस ना गाजवलाय. वाकलनची नगरी त्याने गाजवली. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. हंच आलाय. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला. रोशनला आपण पाहू शकता. आता चेंडू बाकेत आपण बोलले तर इथून 4 13ची गरज आहे. अजूनही 12 चालू शकतात. 12 चालू शकतात. विकेट कमी आहेत. अंश आलाय. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. हो फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. विकेट मिळतो का पाहिजे. 2 मिळाल्या आहेत. चुकीच्या एंडला फेकी केली. गोलंदाजाकडे फेकी करणं फार गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 2 ने पुढे सरकते धावसंख्या धावफलकावरती. 20 धावा 11ची गरज आहे. अजूनही 10 चालतील. अजूनही चेंडू बाकेत. अजूनही आपण जर विचार केला तर 3 चेंडू म्हणजे मोठा फटका नित्यंत गरजेचा. एकाच षटकाराला तर मॅच मध्ये मजा येईल. आणि इथून जर डॉट चेंडू गेला तर टेन्शन वाढेल बॅटरवरती. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. रोशन प्रयत्न करतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर. मिळतोय का पाहायचंय देव इथून. हर्षद पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. काय या यंगस्टरांनी आजचा दिवस गाजवलाय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय. काय लाजवाब. आज कासगावामध्ये ट्रॉफी जाणार त्याचं एकमेव कारण हर्षद राहिलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली. किरिवली संघाविरुद्ध जी गोलंदाजी केली ना तिथून आत्मविश्वास मिळाला आणि तो आत्मविश्वास आज पूर्णपणे त्याला यशस्वीरित्या आपण तर वाटचालकडे नेताना दिसतोय. जबरदस्त गोलंदाजी. फ्युचर आहे का जगदीश पाटील. आपण मगाशीच बोललो की हा फ्युचर आहे कासगावचा. चला कासगाववाले जरा आता वेळ थोडा कमी घ्या ना. आता सर्वच कॅप्टन नका बनू. चेंडू बाकेत आपण बोलतो इथून आता 2. डान्सिंग डाऊनच्या मध्ये लपेटलाय चेंडूला. लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. धावा दिलाय धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला. 26. 1 चेंडू 5ची गरज आहे. 4 चालतील का. चालतील 4. विकेट बघू आपण. विकेट गेले प्रथम बॅटिंग करताना कासगावचे 30 धावसंख्या होती. 5 गडी आणि आपण तर उसाटण्याचे फक्त गडी बाद झालेत 2. 5 पाहिजे. चौकार चालेल. कारण मी मगाशी मध्ये मोठा फटका आला तर मजा येईल. चला गाडीची लाईट जरा बंद करा. प्रेक्षकांना विनंती आहे. जगदीश पाटील आपण सूचना करत असतो पण काही प्रेक्षकांना काहीतरी एक वेगळं वाटतं की आपण आपल्या गाडीची लाईट ठेवली तर आपल्याला कधी अलॉटमेंट केली. पण मित्रांनो तसं करू नका. तुम्ही मॅच बघा. तुम्ही प्रमुख घटक आहे त्या स्पर्धेचे. तुमच्या विना ही स्पर्धा अधुरी आहे. चला लवकर मॅच बॉल आलाय. 1 चेंडू
5ची गरज आहे, 4 चालतील. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन देते. सेमी फायनल जशी पाहिजे तशी बघायला मिळते. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. मशान शांतता बघायला मिळते. एकच म्हणेल, खेळाडूमध्ये क्रांती आणि मुडद्यामध्ये शांती. क्रांती घडवावी लागणार या बॅटरला. षटकार मारून त्याने आपण तर इथे मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पायचा इथून गोल्डन चौकार मारतो का, आपल्या संघाला विजय मिळवून देतो की आपण हर्षद इथून डॉट चेंडू आपण फेकतो का आणि आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचवतोय का. रोशन हजारी जबरदस्त बॅटिंग करतोय, हार मानायला तयार नाहीये. अंतिम चेंडू, एक चेंडू 5ची गरज आहे, चौकार चालेल. ओ फटका यावेळेला हवेमध्ये, चेंडू सीमा पार जातोय का पाहायचंय. 2-2 शतक पाठला करतायत, अडवण्यात यश मिळवलंय. 3 धावा इथून बघा काय चाललंय मैदानावर. फेकाफेकी, बॅट आता इथे बॅटर बाद. नाही मॅराथॉन मॅच बघा काय जबरदस्त चेंडू फेकला बघा ना. शेवटचा जगदीश पाटील वाईट थोडासा चेंडू फेकला आणि तिथून मात्र आपण तर विजय संपादन केलंय. चला 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 Toss दोन्ही साठी, टीमचे toss साठी. कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन श्री गणेश मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ आणि त्याचबरोबर जीजी स्पोर्ट वाकळण. साई बघितलं तर फक्त मी तर म्हणेल जवळजवळ अर्धा फुटाच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. आणि चला कासगाव संघाचे संघनायक टॉस साठी या. मारा मॅच आपण डिक्लेअर करू. कुणाला द्यायची सांगा लवकर लवकर लवकर. किती 14 पाहिजे होता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर पुन्हा एकदा आपण बघितलं तर आज ज्या खेळाडूंनी ना मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आणि तिसऱ्यांदा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हर्षद ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हर्षद राऊत वेल प्लेट. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन की ज्यांनी या कासगावचे स्पर्धेमध्ये या स्पर्धेसाठी सातत्याने 3 दिवस लाईव्हची सेवा पुरवली आणि एक दानशूर दाते आहेत रायगडमध्ये सुद्धा खूप सपोर्ट